नाव छापलंय तुझं. फक्त मुहूर्ताची वेळ टाकायची राहिली. आता ही सगळी मेहनत, सगळी तयारी वाया जाणार. आता याचं काय करायचं मी, मूर्ख माणसा. किंमत बघतोस तू? नाही, मी पत्रिका. अरे त्या मागची माझी भावना बघ, तळमळ बघ, माझी कला बघ, कष्ट बघ. मूर्खा, तुझ्यामुळे सगळं वाया चाललं. छोट्या छोट्या गोष्टी असतात रे नीरज. छोट्या छोट्या गोष्टी तुला तुझ्या रूमला सूट होतील अशा करून ठेवल्यात मी. हे बघ, लग्नात ना प्रोसेस सगळ्यात जास्त महत्वाची असते. बघ ना, मेहंदी, हळद, वरात, लग्न, सगळे सजतात, जमतात, मजा मस्ती करतात, दागदागिने. ती प्रोसेस एन्जॉय करायची रे मला. लग्न ना माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न आहे. मला धमाल करायची आहे. तेव्हा म्हणतात ना, हौसेशिवाय मौज नाही आणि मौजेशिवाय जगणं व्यर्थ आहे. असं खरंच म्हणतात? माहिती नाही मला. हे बघ, तू नीट विचार कर. तू अजूनही डिसिजन बदलू शकतो, काही हरकत नाही. नुपूर, हे बघ, तुला माहितीये मी आजपर्यंत कोणत्याही मुलाकडे तसं नाही बघितलं. म्हणजे मी सगळ्यांना राख्या बांधल्या ऑलरेडी. आता मी अचानक असं कोणत्याही मुलाशी कसं काय लग्न करायचं? आणि सगळ्यात डेंजर काय माहितीये, माझ्या कॉलेजच्या कॅन्टीनच्या गल्ल्यावर बसणाऱ्या माणसाला सुद्धा माहितीये की माझं लग्न तुझ्याशी होणार आहे. काय? मी सगळ्या जगाला काय सांगू, कसं तोंड देऊ मी त्यांना? नुपूर, हे बघ, तुला मी असं सोडणार नाही हा नीरज. तू माझं लग्न मोडलंस ना? हा, तू माझं लग्न मोडलंस तू माझं लग्न, बरोबर? लग्न तू मोडलंस, बरोबर आहे हो की नाही? हो. हा हो. मग आता तूच माझं लग्न सोडवून द्यायचं. आणि हा, माझं लग्न जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत तू कुठे जायचं नाही, इथेच थांबायचं. दिस इज नॉट डन यार. तुम्हाला असं ब्लॅकमेल नाही करू शकत. तुला माहिती ना माझी एका आठवड्याची सुट्टी आहे. तिसरा ऑप्शनच नाहीये तुझ्याकडे. एक तर माझ्याशी लग्न कर किंवा माझं लग्न लागेपर्यंत इथे थांब. ओके, डन. करतोयस ना लग्न? नाही 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 नाही. द सेकंड ऑप्शन, तुझं लग्न होईपर्यंत मी इथे थांबणार. इकडे तुझं लग्न लागलं की तिकडे मी लाईट पकडणार. ओके. उपवास केलाय मी आज तुझ्यासाठी, तुझ्या आईच्या सांगण्यावरून. दिवसभर अन्नाचं कणही नाही गेलाय माझ्या पोटात. होईल ना रे माझं लग्न? बरं, आधी मला सांग, हा भोपळा कसा दिलास? 60 रुपये किलो बाई साहेब. अगो बाई, महागच आहे आणि थोडासा कच्चट पण वाटतोय रे. त्याचं काय आहे ना, कच्च्या गोष्टीत ती मजा नाही रे, जी पिकलेल्या गोष्टीत असते. बाई साहेब, तुम्ही कसं काय आज भाजी घ्यायला? विजयवाहिनीला बोलवा की. बोलवा काय बोलवा, तुला काय, इथे आमचं टेन्शन आम्हाला. का, काय झालं? आमच्या नूपूरसाठी मुलगा शोधतोय ना आम्ही. पण नीरज भाऊ? ते सोड रे आता, सध्या आम्ही चांगला मुलगा शोधतोय. काय रे, तू एवढ्या घरोघरी भाज्या विकत फिरतोस, एखादा बरा मुलगा दिसला तर सांग ना आमच्या नूपूरसाठी. तू सांगितलेल्या घरात नूपूरचं लग्न झालं ना तर मी सगळ्यांना सांगेन. काही झालं तरी तुझ्याकडूनच भाज्या घ्यायच्या. बरं ठीक आहे, मग मला सांगा, मुलगा कसा हवाय? नीरज, इकडे ये. हा बघ, असा हवाय. काय झालं बाई साहेब? काही नाही रे, आपल्या नूपूरसाठी मुलगा कसा हवाय असं विचारतोय तो, म्हणून तुला बोलावलं. म्हणजे याच्यापेक्षा चांगला असला ना तर चालेल आम्हाला, पण किमान हाईट बॉडी ह्याच्या एवढी तरी हवीच. बाई साहेब, हाईट बॉडीचं काय बाई साहेब, बनवता येते ना बॉडी, आमच्या शेजारी जिम आहे. काय सांगतोस काय? मला कसं नाही माहित. एकदा मला पत्ता देह नीट त्याचा. कुठला पत्ता हवाय बाईसाहेब? कुठला नाही ग, हे बघ, हा तुझ्यासाठी मुलगा शोधणार आहे. हा हा, चालेल, पण सगळ्यात महत्वाची अट, तो मुलगा लग्नाला तयार हवा. नुपूर, काय? मी तर मगापासून तेच सांगायचा प्रयत्न करतोय बाई साहेब तुम्हाला. माझं बी व्हायचे अजून.
लग्न. अय्या ए चल निघ चल, आम्हाला भाजी वगैरे काही नको आणि आम्हाला मुलगाही नको. ओके थांबा तू चल माझ्याबरोबर. चल मला बोलायचं चल. नाही, निघतो मी. पुरी यार काय चाललंय हे सगळं? अशी बघतात का मुलं? मग कशी बघतात हेच सांगत होते मी तुला. मला माहितीच नाहीये मुलं कशी बघतात ते. तू जर नकार दिला नसता ना तर हे सगळं काही घडलंच नसतं. अरे यार पण आपलं सगळं ठरलं होतं ना सगळं. प्लीज नुपुरे बघ, जर तूच कॉपरेट नाही केलंस ना आता मी आणखी कसं कोऑपरेट करायला हवंय? तू जर उशिरा नकार दिला असता तर काही बिघडलं असतं का? मेहंदी पण नाही काढली मी हातांवर. एक दिवस आधी तरी नकार द्यायचास लग्नाच्या. सगळी तयारी पूर्ण झाली असती, छानपैकी ट्रायल तरी झाली असती. कसली ट्रायल झाली असती? लग्नाची. लग्नाची काय बोलणी? अरे बहना डोंट वरी यार, चट बोलणी आणि पट लग्न लावून देतो तुझं. चल 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 पटकन चल. तुझ्यासाठी ना एक मस्त स्थळ आणलंय. मित्र आहे आपला शाळेतला. तुझ्यावर ना जाम लाईन मारायचा तुझ्यावर. यश तू काय कुठे काय नाव काय त्याचं? एकदा तर जाम ठोकला पण होता त्याला. ते जाऊ दे रे. मला सांग, तो लग्न करायला तयार आहे ना? तू चल तर आधी, तू चल. काय रे बाबा, कोण आहेस तू? हा, आणि असं एकदम आत कसा आला? मी नाही आलोय, म्हणजे मी माझ्या पायाने नाही आलोय. हं? मग काय भाड्याच्या पायाने आलास? नाही सॉरी, मी कल्पेश. मी खरंच तसा नाही आलोय. तू वेडा आहेस का रे? आम्हाला कळेल असं बोल ना. हे बघ, आम्हाला आमचेच प्रॉब्लेम खूप झाले तरी त्या शैला वंशाच्या नीरजने घोळ घालून ठेवला. नाही तर एव्हाना लग्न होऊन आम्ही आमच्या घरी गेलो असतो. वहिनी काय बोलताय? असं काय बोलता म्हणजे? मग नीरजपेक्षा हा अकाली वृद्ध झालेला जावई हवाय का तुम्हाला? थांबा थांबा, थोडं शांत हो. ह्या पोरं देखत काय लावलं तुम्ही? सूर्य काका तूच थांब जरा. आपणच आणलंय त्याला. काय? हा बघ नक्टू, हा कल्प्या. आठवतोय काय तुला? सॉलिड लाईन मारायचा तुझ्यावर. काय रे, लव होतं ना आपल्या बहिणीवर? हो सॉरी, पण तेव्हा मी मूर्ख होतो. तेव्हा म्हणजे नुपूर मला बहिणीसारखी. लव होतं की नाही तेवढं फक्त बोलायचं. काय हो पण तेव्हा अरे ए ए ए ए वेड्या यश, अरे काय तमाशा आहे हा? कोण आहे हा? म्हणजे तुला गॅरंटी आहे का त्याच्याबद्दल? नीरजची लाख गॅरंटी होती. झालं का नुपूरशी लग्न? तुम्ही देशपांडेनं माझं ऐकू नका. एवढं चांगलं राजेचं स्थळ आणलं होतं, त्याच्याशी नाही म्हणालात. हा, आणि आता माझ्या मुलांनी हे स्थळ आणलं तर यालाही नाही म्हणताय तुम्ही. वहिनी थांबा, मला नका तोंड उघडायला लावू. हं? हा, मला बोलायला भाग पाडू नका. अहो तो मुलगाच काय, मला यश बद्दलच गॅरंटी नाहीये. कोण कुठचा घेऊन आलाय मुलगा? सूर्या भाऊजी. सूर्यकांत, एक मिनिट प्लीज. यश काय चाललंय काय? अरे कोण या मुलगाचं बॅकग्राऊंड काय आहे? नीरज, मध्ये बोलायचं काम नाही काय तुझं? आता आपल्या बहिणीचं लग्न जमवायची जबाबदारी ना माझ्यावर आहे, कळलं काय? अरे पण मला नाही करायचंय लग्न. का नाही करायचं लग्न? आणि मग तेव्हा लाईन मारायचा असतो माझ्या बहिणीवर. आता जर नाही म्हणालास ना तर असला तुडवून काढीन अरे तुला. पण माझं लग्न झालंय. हो, 2 मुलं आहेत मला. आधी का नाही सांगितलंस? सॉरी, पण आधी सांगायला दिलं कुठे तू? चल चल निघा चल निघा. चल इकडनं. ए बावळाटा, कोण कुठचं आणलाय धरून? काय तू डोकं खुंटीला टांगून ठेवतो का रे काम करताना? बोला बोला ना, माझ्याच मुलाला बोला. वहिनी पण तरी बरं, हा बंगला सोडायची घाई तुम्हा सगळ्यांनाच आहे. आणि तुम्ही नुसतं बघत बसा. बस प्लीज स्टॉप इट यार. काय चाललंय काय? हा, अशी बघतात का मुलं? काय हा कल्प्या काय त्या बाईसाहेब सकाळी भाजीवाल्यालाच काय विचारत होत्या? काय चाललंय काय? मी नुपूरसाठी मस्त स्थळ शोधलंय. काय? मुलगा डॉक्टर कसा दिसतोय रे तो? तू बघत आता कशी डॅशिंग एंट्री घेतो. ते गेळीवाले देशपांडे इथेच राहतात का? आणि अशा लोकांशी बोलायचं नसतं. यांना दारातून हाकलून द्यायचं.